लाईफ पॉझिटिव्हच्या एका नवीन सादरीकरणामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आजचा विषय हा अत्यंत महत्वाचा आणि एक महनीय आणि मननीय विषय आहे. भिक्षा एक संस्कार, आर्म्स अ रिच्युअल. आपण या ठिकाणी विविध चित्र जे भिक्षा ही संबोध हा ही संकल्पना स्पष्ट करणारी काही चित्र आपण बघतो आहोत. भिक्षा हा संस्कार जैन धर्मामध्येही पाळला जातो. भिक्षा हा संस्कार बुद्ध धर्मातही पाळला जातो. भिक्षा हा संस्कार हिंदू धर्मातही पाळला जातो. आणि भिक्षाटनाची सुरुवात मौंजी बंधनाच्या संस्कारातून सुरुवात होते आणि संन्यस्त वानप्रस्थाश्रम किंवा यात्रा करणारे किंवा परिक्रमा करणारे सगळे भाविक भिक्षेच्या आधारे अपरिग्रह, सर्व त्याग, निस्पृह वृत्तीचा अवलंब भिक्षेच्या संस्कारातून करत असतात. तर समजून घेऊया भिक्षा हा संस्कार कसा आहे. श्री दत्त परंपरेमध्ये भिक्षा मागणे हा संस्कार आहे. स्वतः श्री दत्त दररोज मध्यान्नी करवीर नगरीत भिक्षा मागत असतात आणि त्याचे दाखले गुरुचरित्र आणि दत्त पुराणामध्ये आहेत. आजही गाणगापुरात नृसिंह सरस्वती स्वामींनी सुरू केलेली भिक्षा मागण्याची परंपरा आणि भिक्षा देण्याची परंपरा गाणगापुरात चालू आहे. स्वतः नवनाथांनी ही परंपरा पाळली. नवनाथ एवढे काटेकोर होते की त्यांनी कधीही शिजवलेलं अन्न भिक्षा म्हणून घेतलं नाही. त्यांनी जे मिळालं ते अन्न धान्य स्वरूपात घेऊन स्वतःचा स्वयंपाक करत त्यातील 1/3 भाग निसर्गाला परत करून बाकीचा भाग आपसामध्ये वाटून खाल्लेला आहे. स्वतः भगवान शंकर भिक्षा या संस्काराचा पुरस्कार करतात. त्या अन्वयाचं एक चित्र आपण मागच्या स्लाइड मध्ये बघितलेलं आहे. अन्नपूर्णा स्तोत्र हे भिक्षाटनाला मान्यता देणार असं स्तोत्र आहे. अन्नपूर्णा देवी ही अन्नाची देवी आहे आणि ती नवनाथांना आणि दत्त संप्रदायातील सर्व संत आणि महंतांना प्रसन्न आहे, अनुकूल आहे. अन्नपूर्णा स्तोत्र जे शंकराचार्य रचित आहे त्या स्तोत्रातील शेवटचे 2 श्लोक आपल्या समोर सादर करतो आहे. ज्या स्तोत्रामध्ये भिक्षाटनाचं महत्व वर्णन केलेलं आहे. शंकराचार्य म्हणतात, अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षाम देही च पार्वती. पार्वती ही अन्नपूर्णा आहे. पार्वती ही शंकराची वल्लभ आहे, प्रिय आहे. आणि ज्या ठिकाणी अन्नपूर्णा वास करते त्या ठिकाणी सर्वत्र सदैव पूर्णत्व असतं. पण भिक्षा कशासाठी मागायची अन्नपूर्णेकडे? तर ज्ञान मिळण्यासाठी भिक्षा मागायची.
आणि ज्ञानातून काय मिळवायचं आहे, तर विरागता मिळवायची आहे. मनाची विरागता आवश्यक आहे. नाहीतर आपलं मन इतकं चंचल आहे, ते प्रत्येक गोष्टीवर अनुरुक्त होऊन जातं आणि त्या गोष्टींमध्ये अडकून जातं. आणि म्हणून ज्ञान आणि वैराग्य सिद्ध करण्यासाठी हे पार्वती माते, हे अन्नपूर्णा देवी, आम्हाला भिक्षा दे. दुसरा श्लोक जो शंकराचार्यांनी अन्नपूर्णा स्तोत्राच्या शेवटच्या याच्यात कडव्यात लिहिलेला आहे, तो आहे, माताच पार्वती देवी, पिता देवो महेश्वरा, बांधवा शिवभक्ताश्च, स्वदेशो भुवनत्रयम. वैश्विक भावना या स्तोत्रामध्ये शंकराचार्य मांडतात आहे. अन्नपूर्णा देवी म्हणजेच पार्वती माता ही सगळ्यांची माता आहे आणि सगळ्यांचे पिता हे महेश्वर आहे. आणि पार्वती माता आणि अन्नपूर्णा आणि पार्वतीची उपासना करणारे सर्व बांधव आहेत, ते सर्व शिवभक्त आहेत आणि त्यांच्यासाठी हे त्रिभुवन हे स्वदेश आहे. त्यांच्यासाठी कोणत्याही भौगोलिक सीमा आखल्या जात नाहीत. ते संपूर्ण विश्वाचे मालक आहेत, चालक आहेत, असं या ठिकाणी शंकराचार्य म्हणतात. भिक्षा मागणे हा एक संस्कार आहे, ती एक सवय नाही, तो संस्कार आहे. ब्रह्मचारी किंवा संन्यस्त व्यक्ती हे नेहमी भिक्षा मागून आपलं आयुष्य कंठित करत असतात. कधी कधी त्यांना भिक्षा मिळतही नाही, परंतु ते निराश होत नाही. त्यांच्याकडे योग साधनेद्वारे प्राप्त झालेल्या सिद्धींचा वापरही अन्न मिळवण्यासाठी ते करत नाही. अन्नपूर्णा मातेला जर त्यांनी मागितलं तर पंचपक्वान्नांचं ताट त्यांच्या समोर येऊ शकतं, परंतु संन्यस्त आणि ब्रह्मचारी व्यक्ती स्वतःच्या सिद्धी स्वतःसाठी कधीही वापरत नाही. त्यांनी तपश्चर्येने मिळवलेल्या सर्व सिद्धी ते सर्व साधकांसाठी वापरत असतात आणि ते सत्पात्री वापरत असतात. आता हे ब्रह्मचारी आणि संन्यासी कोरडं अन्न स्वीकारतात भिक्षेमध्ये, जे न शिजवलेलं असतं. हिंदू परंपरेमध्ये गृहस्थाचे काही कर्तव्य सांगितलेले आहेत. त्यातलं एक कर्तव्य आहे की दारी आलेल्या अतिथीला विनमुख पाठवायचं नाही. अतिथी म्हणजे काय? न तिथी इति अतिथी, जो सांगून येत नाही, ज्याचा वेळ काळ दिवस ज्ञात नसतो, तो अतिथी. आपल्या घरासमोर आलेल्या व्यक्तीला अन्नदान देणे हे प्रत्येक गृहस्थाचे कर्तव्य आहे. वैदिक परंपरेमध्ये संपूर्ण समाजाच्या हितासाठी ही परंपरा चालू आहे. शिक्षणाने तेच ध्येय ठेवलेलं आहे की स्वतःच्या पायावर उभं राहा आणि निस्वार्थ व्हा. निस्वार्थ व्हायचा म्हणजे स्वतःचा विचार न करताना दुसऱ्यांचा विचार अगत्याने, प्राथम्याने, प्रथमतेने करणे म्हणजे निस्वार्थ होणे होय. गृहस्थाच्या दृष्टिकोनातून ज्याला भिक्षा द्यायला मिळते, मध्यान्ह काळी भिक्षा द्यायला मिळते, उपाशी माणसाला पाणी किंवा गुळाचा खडा किंवा एखादी पोळी
किंवा एखादा तुकडा किंवा एखादा शिधा दिल्याने तो आशीर्वाद प्राप्त करतो. याचं कारण असं आहे, अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. कारण अन्नदानाने ज्याला अन्नदान मिळालेलं आहे त्याचा आत्मा संतुष्ट होतो आणि आत्मा हा परमात्म्याचा अंश आहे आणि त्यामुळे अन्नदान करणाऱ्या गृहस्थाला देवाचे आशीर्वाद लाभतात. हा अत्यंत महत्वाचा संदेश आहे. येणारे आचार्य हे स्वतःसाठी भिक्षा मागत नाहीत. ते ज्यांच्या दारावर भिक्षा मागायला जातात त्यांचं काहीतरी संचित असतं म्हणून ते भिक्षा मागतात आणि आचार्य त्यांच्या समस्या, त्यांचे दुःख समजून घेतात आणि आपल्या तपश्चर्येमुळे प्राप्त झालेल्या सिद्धी आणि अनुभवाच्या द्वारे त्या गृहस्थाला, त्या कुटुंबाला मार्गदर्शन करतात. त्यामुळे भिक्षा देणे ही परंपरा आहे. श्रीपाद श्री वल्लभांच्या मातेने घरी श्राद्ध असताना मध्यान्ह काळी आलेल्या भिक्षुकाला आधी अन्नदान दिलं आणि मग श्राद्ध कर्म केलं आणि त्यातूनच दत्तांनी आशीर्वाद दिला आणि श्रीपाद श्री वल्लभांचा त्या घराण्यामध्ये जन्म झाला. त्यामुळे भिक्षादानाची ही परंपरा अत्यंत महत्वाची आहे. परंतु कोणाला भिक्षा देतो आहे तेही अत्यंत महत्वाचं आहे. लाईफ पॉझिटिव्हच्या लक्षामध्ये एक अशी विचित्र गोष्ट आली आहे जी आमच्या साधकांना सांगणं मला आवश्यक वाटतं. एक आई आपल्या 55 वर्षाच्या मुलासाठी पीडित होती आणि या 55 वर्षाच्या मुलाला ज्यांनी आपल्या आधीच्या पत्नीला घटस्फोट दिलेला आहे आणि ही घटना ठाण्यामधली आहे, मुंबई जवळचं उपनगर ठाणे इथले आहे. आणि त्या आईनी त्यांच्याकडे येणारा जो एक भिक्षुक होता तो सत्पात्री नव्हता, तो होता वासुदेव. आणि हा वासुदेव हा खरा वासुदेव नव्हता. यांनी वासुदेवाचं रूप घेतलेलं होतं आणि त्यांनी काहीतरी त्या आईला खोटं सांगितलं की तुझ्या मुलाचं लग्न होईल आणि आईकडून 35,000 रुपये उकळले. ही ठाण्यामधली अत्यंत विचित्र घटना लाईफ पॉझिटिव्हच्या लक्षात आलेली आहे. तर लाईफ पॉझिटिव्ह असं सांगता आहे की भिक्षा देताना निस्वार्थी, तपस्वी, संन्यस्त वृत्ती असणाऱ्या व्यक्तीलाच भिक्षा द्यायची आहे. वेशधारी लोकांना भिक्षा द्यायची नाही. जे आपल्याकडे भिक्षा मागायला येतात त्यांचा ऑरा, त्यांचं तेज पाहून तुम्ही लक्षात घेऊ शकता की हा संन्यस्त आहे. आणि संन्यस्त व्यक्तीचं दुसरं लक्षण असं आहे की त्यांना नुसता नमस्कार केला आणि भिक्षा दिली नाही तरी पण ते आशीर्वाद देऊन तुमच्या घरात, तुमच्या दारासमोरून निघून जातात. परंतु जे भोंदू लोक आहेत ते अपशब्द बोलत असतात. त्यामुळे ही एक शलाका परीक्षा लक्षात घेऊन गृहस्थाने वागायला पाहिजे. पुढच्या स्लाइड मध्ये आपण तिरुपती येथे भिक्षा दरवाजाशी जाऊन, दारावर जाऊन भिक्षा मागितली जात नाही, तर एक प्रभात फेरी काढून संकीर्तन करत भिक्षा मागितली जाते. त्याचा व्हिडिओ तुम्ही बघणार आहात.
भिक्षा देणे हे निस्वार्थ आणि समर्पित सेवेचे मूल्य आहे. तुम्ही ज्या वेळेला भिक्षा देता तेव्हा तुम्ही त्या संन्यासाबद्दल, त्या योग्याबद्दल, त्या तपस्वी व्यक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत असतात. आणि येणारे हे संन्यासी साधक हे पवित्र शास्त्रांचा संसार परित्याग करून पवित्र शास्त्रांचा अभ्यास करत असतात. तर ते केवळ भिक्षेसाठी येत नाहीत, तर ते संकीर्तन करण्यासाठी येतात. त्या संकीर्तनाद्वारे आजूबाजूचे वातावरण शुद्ध होतं. त्यामुळे मगाशी सांगितल्याप्रमाणे एक शलाका परीक्षा. लक्षात ठेवा की येणारे संत महंत हे महनीय आहे की नाही. तुम्ही त्यांना भिक्षा दिली नाही, केवळ दंडवत केला, तरी पण ते तुम्हाला आशीर्वाद देऊन जातात आणि त्यांचा आशीर्वाद फळल्याशिवाय राहत नाही. राम हरे राम 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 हरे हरे. जय गोविंदा जय गोपाल. केशव माधव दीन दयाल. केशव माधव दीन दयाल. श्याम सुंदर कन्हैयाला. गिरिवर धारी नंद दुलाल. अच्युत केशव श्रीधर माधव. अच्युत केशव श्रीधर माधव. गोपाल गोविंद हरि गोपाल. जमुना पुलिना में बंसी बजावे. नटवर वेशधारी हरि. नटवर वेशधारी हरि. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हरे कृष्णा कृष्णा राम हरे राम 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 हरे हरे. जय गोविंदा.